जळगाव जिल्ह्यात 3683 एवढे मतदान केंद्र आहे। त्याच्यामध्ये 14 ठिकाणी आत्ताच्या वेळेमध्ये मतदान सुरू आहे। सगळ्यांच्या आपण वेबकास्टिंगच्या माध्यमातून आपण पूर्ण लक्ष दिलेलं आहे। या ठिकाणी ARO आणि सेक्टर ऑफिसर्स, मायक्रो ऑब्झर्वर्स पाठवण्यात आलेले आहेत आणि त्यासोबत आपले जो सामान्य निरीक्षक जो भारत निवडणूक आयोगाने त्यांची नियुक्ती केलेली आहे, जो वरिष्ठ अधिकारी आहे, ते पण त्याच्यावर त्यांनी स्वतःहून लक्ष दिलेलं आहे। याच्या 14 पैकी 3 मतदारसंघ आहेत, त्याच्यामध्ये 12 पाचोरा मतदारसंघमध्ये आहे आणि 1 एरंडोल आणि 1 जळगाव शहर, असं 3 मतदारसंघमध्ये 14 मतदार केंद्रमध्ये या ठिकाणी आजच्या दिवशी अजून मतदान सुरू आहे। 6 वाजता पूर्वी त्या ठिकाणी व्यवस्थित लाईन वगैरे तयार करण्यात आलं होतं। त्याच्यानंतर चिठ्ठीचं जो वाटप आहे शेवटच्या माणूसपासून ते सगळे करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर ते मतदानची प्रक्रिया कसं पार पडत आहे ते वेबकास्टिंग व मायक्रो ऑब्झर्वर्स च्या माध्यमातून त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आलेलं आहे। कुठलीही तक्रार नाही आहे आणि व्यवस्थितपणे आणि योग्य पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षामध्ये या सगळ्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण होत आहे। कुठलेही व्यक्ती जो 6 वाजता लाईनमध्ये होता त्याला मतदारपासून वंचित करण्यात आलेला नाही आणि एकही तक्रार या संदर्भात प्राप्त नाही। मला वाटतं अनदर अर्धा तासमध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया संपेल आणि त्याच्यानंतर त्याची जो काही सीलिंग वगैरेची जो प्रक्रिया आहे आणि त्याच्यानंतर रिसिव्हिंग आणि स्ट्रॉंग रूममध्ये सगळे प्रक्रिया करणं हे साधारणतः मध्यरात्रीपर्यंत चालण्याची शक्यता आहे। मतदानाची फायनल आकडेवारी उद्या सकाळी ज्यावेळी सामान्य निरीक्षक महोदय या महोदया त्याच्या स्क्रुटिनी करणार आणि सगळे जो फॉर्म नंबर 17 ज्यावेळी निरीक्षण करणार, त्याच्यानंतर महिला पुरुष आणि तृतीय पंथीनुसार त्या ठिकाणी त्या आकडेवारीचं कॅल्क्युलेशन होणार आणि म्हणजे मतदान केंद्रामध्ये EVMच्या माध्यमातून झालेले मतदानाची फायनल आकडेवारी मिळेल। त्याच्यानंतर जो पोस्टल बॅलेट्स वगैरे असेल त्याची जो आकडेवारी आहे ते सगळे काउंटिंगच्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत जेवढे पोस्टल बॅलेट प्राप्त झाले ते त्याच्यामध्ये ॲड होतील आणि असं करून टोटल आकडेवारी मतदान किती झाली ते ठरवणार आहे।